ज्या तरतुदीवरून कामगार कोडवर सगळ्यात जास्त टीका होते ती तरतूद कपातीच्या संदर्भात आहे। पूर्वी एखाद्या कंपनीमध्ये जर 100 पेक्षा जास्त कामगार असतील तर त्या कंपनीमध्ये कामगार कपात करताना किंवा तो कारखाना बंद करताना तुम्हाला सरकारची परवानगी घेणं आवश्यक होतं। आता ही जी 100 ची संख्या आहे ती 300 वर नेण्यात आलेली आहे। म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये 300 पेक्षा जास्त कर्मचारी असतील तर तिथे कामगार कपात करताना किंवा तो कारखाना बंद करताना तुम्हाला सरकारची मान्यता घ्यावी लागणार आहे। एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कारखान्यामध्ये उठसूट संप होऊ नयेत, युनियनचा उपद्रव होऊ नये म्हणून एक महत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे। तुम्हाला संपाच्या आधी किमान 14 दिवस नोटीस द्यावी लागेल आणि वाटाघाटी ती संघटना करू शकेल ज्या संघटनेकडे किमान 51% कामगारांचं समर्थन आहे। म्हणजे पूर्वी काय व्हायचं की एका कंपनीमध्ये 4-4 युनियन आहेत, परंतु वाटाघाटी करताना या युनियन एकत्र यायच्या आणि एकत्रितपणे कंपनीची वाटाघाटी करायच्या। परंतु हे जे आहे ते आता याच्यानंतर बंद होणार आहे। जर समर्थन असेल त्याच युनियनला वाटाघाटी करण्याचा अधिकार या कायद्याने दिलेला आहे।